मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडूज येथील सामाजिक कार्यकर्ते प्रगतिशील शेतकरी दादासाहेब सीताराम काळे पाटील यांचा प्रथम स्मृती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या भव्य स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा तसेच भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना हरिभक्त पारायण अमोल सूळ म्हणाले की मुलांच्या आयुष्यात वडिलांचं अस्तित्व मोठ्या छतासारखं असतं। या भक्कम छतामुळे कितीही मोठी संकटे आली तरी त्याची मुलांना जाणीव होत नाही। दिवंगत दादासाहेब आप्पा यांनी स्वतःच्या मुलाबरोबर भावंडांनाही चांगलं प्रेम दिलं। एकाच आठवड्यात 2 बंधूंचं निधन झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला होता। तो सहन करून काळे पाटील परिवाराने विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवून आपल्या पूर्वजांचा विचार आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला। कार्यक्रमास विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष MS गोडसे, नगरसेवक सचिन माळी, रवींद्र काळे, ओंकार चव्हाण, सौ रेश्मा बनसोडे, आरती काळे, विश्वासराव काळे, चंद्रकांत काळे, एटी काळे, डॉक्टर महेश माने, साहेबराव गोडसे, चंपा काळे, सुभाष गुरव, तानाजीराव वायदंडे, संजय काळे, नवनाथ काळे, अशोक काळे, दिलीप काळे आदींसह महिला आणि ग्रामस्थ स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते। विजयराव काळे, राजेंद्र काळे यांनी स्वागत केले। एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले। आदरणीय आप्पांच्या बाबतीत विचार करता वडिलांचं निधन झाल्यानंतर आदरणीय आप्पांनी सबंध परिवारावरती सावली धरली। जाहीर ऐकाने थोडं टोकाचं वाक्य बोलायला निघालोय। सबंध परिवारावरती बाप मेल्यानंतर धरलेली सावली बहुतेक आजपर्यंत ती सावली प्रत्येकाच्या डोक्यावरती जशीच्या तशी आहे। नाहीतर एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसात आकाशात एवढी सावली असणे सोपं नाही। तीच सावली आहे। भावंडांच्या आयुष्याचं कल्याण हवं याच्यासाठी आदरणीय आप्पांनी स्वतःचं सबंध आयुष्य वेचलं। बहिणी बाळांच्या समोर उभा राहत असताना आप्पा प्रत्येक वेळी भाऊ म्हणूनच उभा राहिले नाही। वेळ प्रसंगी त्या बहिणी बाळांसाठी बाप म्हणून आप्पांनी आधार दिला। सगळ्यांसाठी आपुलकीनं जगले, सगळ्यांसाठी प्रेमानं जगले। एक चांगलं आयुष्य सगळ्यांबरोबर तयार केलं। या भूतलावरती राम लक्ष्मण हे जर भावाभावाची जोडी असेल, राम प्रभू वनवासाला गेल्यानंतर लक्ष्मण भैया त्यांच्या पाठीमागे वनवासाला गेले, हा सांगणारा इतिहास तुम्हाला वाचायला मिळेल। पण आदरणीय कैलासवासी रावसाहेबजी काळे पाटील यांचं निधन झाल्यानंतर माझ्यापेक्षा धाकटा असून, माझ्यापेक्षा लहान असून, माझ्या अगोदर गेलाच कसा म्हणून भावाचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम झाला, सावडाईचा विधी झाला आणि त्या दिवशी आप्पाला जे ऍडमिट करण्यात आलं त्यानंतर आप्पा घरी आले नाही। माझ्यापेक्षा धाकटा असून माझ्या अगोदर गेलाच कसा म्हणून भावासाठी स्वतःचा देह ठेवणारा अवलिया, त्या अवलियाचं नाव आहे आदरणीय आप्पा। हे ऐकताना, हे बोलताना सहज साधं सोपं वाटतं, पण त्याच्या पाठीमागे असणारं प्रेम प्रचंड अविरत आहे। मी अतिशय जबाबदारीने बोलतो। आदरणीय आप्पांच्या बाबतीत विचार केला तर 2 मुलं, आदरणीय विजयराव असतील, आदरणीय राजेशजी असतील, ह्या दोघांच्या बाबतीत विचार करता हे 2 मुलं। कविता नावाची एक आप्पांना मुलगी आहे, पत्नीचं नाव सीताबाई। आप्पांच्या बाबतीत विचार करता गेल्या वर्षीची घटना, तर निलेश बुवा तुम्हाला हे सांगायची गरज नाही। आदरणीय रावसाहेबजी काळे पाटील यांनी देह ठेवला। समस्त काळे परिवार दुःखाच्या दरीमध्ये गेला आणि त्या दुःखातून हा परिवार कसा तरी सावरत होता, त्या दुःखातून हा परिवार स्वतःला कसा तरी आवरत होता। पण का कोणाशी विटेवरच्या मालकाच्या मनात काहीतरी वेगळं होतं। आप्पांनी भावाबद्दल असणारं प्रेम अंतकरणामध्ये साठवून ठेवलं आणि अवघ्या 9 ते 10 दिवसामध्ये आप्पांनी स्वतःचा देह ठेवला। पोराबाळांनी प्रचंड प्रयत्न केला। पैसा पाणी धन दौलत म्हणाल तर कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही। जेवढं ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे कमवून ठेवलं त्यातले कितीही पैसे घालवायची तयारी दोन्ही पोरांची होती। आदरणीय विजय कुमार असतील, आदरणीय राजकुमार असतील, दोघांनी डॉक्टरांच्या पुढे हात जोडले होते आणि डॉक्टरांना सांगितलं होतं, डॉक्टर साहेब आमच्या घरातून आमच्या वडीलधाऱ्या माणसांपैकी एक माणूस निघून गेलाय। आमची इच्छा अशी आहे, काही करा, किती खर्च करा, पण आमचा बाप फक्त आम्हाला जिवंत मिळाला पाहिजे। पोरांनी डॉक्टराच्या समोर हात जोडले। पण एक काय माऊली बुवा, संत
साहित्यामध्ये प्रमाण आहे, वैद्य वाचविते जेव्हा तरी कोण ध्याते देवा. डॉक्टरने जर जीव वाचवला असता तर देव नावाच्या गोष्टीला किंमत राहिली नसती. पोरांनी 9-10 दिवस हात जोडून त्या पांडुरंगाकडे बघ. आज या ठिकाणी वडूजगावचे प्रगतशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय स्वर्गवासी दादासाहेब सीताराम काळे बापू यांचं प्रथम पुण्यस्मरण काळे कुटुंबियांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरं होत आहे. या निमित्तानं सकाळी 10 ते 12 हरिभक्त पारायण अमोलजी सुळ महाराज मोरोची नातेपुते यांचं सुसरावे कीर्तन झालं आणि महाराजांना कुटुंबियांच्या वतीनं वडूज ग्रामस्थांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. आदरणीय महाराजांनी घेतलेला अभंग अतिशय चांगल्या पद्धतीने मार्मिकपणे सोडवला. हे अभंग सोडवत असतानाच समाजातील वेगवेगळे उदाहरण दृष्टांत दाखले देऊन आपल्या सर्वांचं चांगल्या पद्धतीनं प्रबोधन केलं. अतिशय संयमी मांडणी करत त्यांनी जाता जाता आदरणीय दादासाहेब काळे बापूंच्या कार्यकर्तृत्वाविषयी 2 शब्द सांगण्याबरोबरच मनुष्याच्या जीवनातील वडिलांची महती चांगल्या प्रकारे समजावून सांगितली. त्याबद्दल काळे परिवाराच्या वतीनं महाराजांना मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले आणि महाराजांनी नामोल्लेख केलेले सर्व गायक, मृदंगाचार्य आणि भजनी मंडळ, त्यांच्या मोरोची वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी यांनी या ठिकाणी येऊन चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. आणि मी विशेषतः काळे परिवाराला धन्यवाद देईन, कारण महाराज एकाच आठवड्यात म्हणजे गेल्या आठवड्यापूर्वी याच कुटुंबातील वडूजचे माजी सरपंच आदरणीय रावसाहेब काळे बापू यांचं प्रथम पुण्यस्मरण झालं आणि त्यानंतर आज दादासाहेब बापूंचं पुण्यस्मरण आहे. गेल्या वर्षी एकाच आठवड्यात एकाच घरातील 2 कर्तबगार माणसं गेल्यानं या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. या दुःखातून सावरत असतानाच दोघांचंही पुण्यस्मरण चांगल्या मोठ्या उत्साहात साजरं केलं आणि आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या भावनेतून गेल्या आठवड्यात की मोठं दर्जेदार कीर्तनाचं आणि कार्यक्रमाचं आयोजन केले होतं. त्याचबरोबर आजही आपल्या माध्यमातून चांगलं कीर्तन आयोजित करून या वडूज परिसराचं चांगल्या पद्धतीनं प्रबोधन उद्बोधन करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, वडूज शहरवासियांच्या वतीनं काळे कुटुंबियांनाही मी धन्यवाद देतो. बापूंच्या प्रेरणेनं काळे कुटुंबियाची 2ही मुलं कर्तबगार आहेत. विजयराव, राजेंद्र हे दोघे पोलीस मध्ये होते. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.